हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळ झाली आपली. सकाळ जरा उठवत नव्हता तरी सकाळ झाली आपली. उठलोय, काही करून उठलोय मी. आज वातावरण एक नंबर झाला बाहेर. एक नंबर वातावरण वाटतंय बघा. इकडचं तर क्लासच वाटतंय. काय वाटतंय, धबधबे तर गायबच झालेत पाऊस नाही म्हणून. पण व्ह्यू बघा कसला क्लास वाटतोय सकाळ सकाळ. एक नंबर. असा सकाळ सकाळ तुम्ही उठताय आणि डायरेक्ट असा व्ह्यू बघताय, असा एनर्जी येते ना अंगात. क्लास वाटतो क्लास. आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना चालू झाला ना, म्हणजे चालू कधीच झालाय, पण तो चालू झाल्यावर ना एक आपल्या एक मनात किंवा वातावरणात एक वेगळ्या वाईब जाणवतात. कारण श्रावण महिन्यात आपले सगळे सण चालू होतात. मेन म्हणजे आपला गणपती, गणेश उत्सव, ज्यासाठी आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. तो सण जेव्हापासून श्रावण चालू होतो तेव्हापासून त्याची चाहूल चालू होते आणि त्याच्या वाईब्स वगैरे चालू होतात. कारण प्रत्येक मंडळ वगैरे असं बाहेर कुठं बघायला गेलात तर त्याची डेकोरेशनची, मंडपाची वगैरे सगळी तयारी चालू करतो. आपल्या मुंबईत आगमनाची तयारी होते, पाद्यपूजनाची तयारी होते, सगळ्या गणपतीची तयारी चालू होतात. आणि आपले सण सगळे श्रावणात चालू होतात. श्रावण महिन्यात एक म्हणजे सगळ्यांची आता उपवास चालू झाली, सगळा चालू झाला. एक ती आतनं आपल्या मनात ना खुशी होती की आता गणपती येतात. गणपती बाप्पा मोरया. गणपती येणार आता. गणपती एक मजा वेगळी असते. तुम्हाला या टायमाला ब्लॉग मध्ये बघायला मिळेल की आम्ही तिकडे गावी किती मजा करतो. फक्त प्रोग्राम वगैरे, नाचाच्या वाऱ्या वगैरे असतात, त्यामुळे जरा जाम बिझी असतो आम्ही. पण तरी पण मी ब्लॉग करायचा ट्राय करीन. पण ते ब्लॉग कधी पडतील ते सांगू शकत नाही, कारण जाम जागरण, एकतर जागरण भरपूर असतो आणि त्यात आमचे कार्यक्रम जाम असतात. ब्लॉगिंग करायला भेटेल काय विषय नाही, फक्त ते एडिटिंग करायला वगैरे अपलोड करायला टाइम लागेल, असा विषय आहे. बघू काय होईल. तरी पण मी ट्राय करणार आहे. एक झोप नाही कम्प्लीट होणार, पण ब्लॉग टाकायचे ट्राय करा. कारण जर तुम्ही आजचे ब्लॉग गणपती नंतर, म्हणजे जे गणपती जे ब्लॉग करीन मी ते नंतर टाकून काय फायदा नाही. जर त्या 2-3 दिवसात, म्हणजे गणपतीचा दोन दोन दिवसाच्या गॅपने वगैरे टाकला तर फायदा आहे. नाहीतर मग 5 दिवसाचे पूर्ण ब्लॉग काढून ते नंतर पडतील डायरेक्ट गणपती नंतर, मग त्याला काय अर्थ नाही. सो केलं तर मी लवकरच ट्राय करेन, म्हणजे लगेच अपलोड करायचं ट्राय करेन. नाहीतर मग बघू, काय ना काय टाकायला लागेल, कारण डेली ब्लॉग तर टाकायला लागणारच आहे काय पण करून. सो टाकू. सर्दी जरा कमी झाल्यासारखी वाटते आता, तरी सध्या तरी वाटते. पण लगेच त्या सर्दीला अचानक काय होईल काय सांगू शकत नाही. तो जरा नाक पूर्ण क्लिअर आहेत, पण मध्येच काय होईल, ती सर्दी आहे, कधी काय होईल लगेच नाक ब्लॉक केला की वाट. चेस निघालो जिमला आता. आज वातावरण पूर्ण ओपन आहे, म्हणजे असं ढगाळ वातावरण वगैरे नाही, पावसाचं वातावरण आहे ना, पूर्ण ओपन वातावरण आहे आज. भारी वाटतंय सकाळ सकाळ, फ्रेश एकदम वातावरणात. पाऊस वगैरे असला ना की असं वैताग येतो ना, आज मस्त एकदम फ्रेश वाटतं या वातावरणात. सो आलोय जिमला. बाहेर एवढा वातावरण खराब चाललंय ना, कारण येताना मला एवढी थंडी लागत होती, मी थरथरत होतो गाडीवर येताना. म्हणजे आपला हिवाळ्यात थंडी कशी असते तशी ते सेम थंडी. एवढं वातावरण खराब चाललंय ना, कारण आता थंडी, परत दुपारचा गरमी, नंतर मग पाऊस, तिन्ही सीझन एक साथ चाललेत. क्लायमेट म्हणजे स्टेबलच नाही अजिबात. त्यामुळे मग ते विकनेस किंवा आजारपण वगैरे तर चालूच आहे. काय सेकंदात असं वातावरण बदललं पूर्ण सेकंदात. अचानक वातावरणात सगळं वाट लागते. सगळं अचानक नुसता लगेच चेंज होत आहे ना.
दुपारचा पाऊस, गरमी पण होते त्यात. आता सकाळची थंडी असं कापतंय गाडीवर, म्हणजे थरथरते पूर्ण गाडीवर, एवढा थंडी होती. असो, आज मारायच्यात लेग आणि शोल्डर मारू आता, जाता येईल थोडा वेळात. सो चालू करू आजचा वर्कआउट. वर्कआउट इज डन गाईज. आज मला लेग आणि शोल्डर जरा मजा आली, पण थोडा थकवा, कारण झोप पूर्ण नाही ना. कारण जेवढी तुम्ही रेस्ट कराल जेवढी तुम्ही बॉडीला रिकव्हरी द्याल तेवढा तुमचा वर्कआउट चांगला होईल. पण माझी काल रिकव्हरी झाली नाही, नीट रेस्ट झाली नाही, नीट आराम झाला नाही, नीट झोप झाली नाही. पण जरा वर्कआउट मारला मजबूत, काय विषय नाही, पण थोडासा थकल्यासारखा जाऊन होता. चलो जाऊ घरी आता, काय विषय नाही एवढा. आलो एक घरी, प्रोटीन शेक पित आहे. प्रोटीन शेक वर्कआउट नंतर प्रोटीन शेक पाहिजे काय पण करून, म्हणजे कसा वाटतं आपली बॉडी होईल. प्रोटीन शेक शिवाय माझे नाही. प्रोटीन शेक आणि क्रिएटिन इज कंपल्सरी आफ्टर वर्कआउट. फक्त वर्कआउट चांगला झाला पाहिजे तर तो फील आहे प्रोटीन आणि क्रिएटिन पिण्यासाठी. नाहीतर नुसतं असं वाटतं की आपण कॉफी कशी पितो, कॉफी किंवा चहा, तशी नॉर्मल फिलिंग येते. फील पाहिजे, फील. चेस. आजचा मार्केट बघ कसं आहे. निफ्टी थोडी निगेटिव्ह आहे, परत आज निगेटिव्ह. काल बोललो तसा. लेवल कुठे गेली रे? हां, आली. काल कितीची कॅन्डल आहे? पहिलीच कॅन्डल आहे कालची. काल बोललो तसा की या लेवलवरती सस्टेन नाही झाला अजून, तर नंतर परत सस्टेन न होऊन ब्रेकआउट आला. ब्रेकआउट होऊन परत निफ्टी खालच्या दिशेने निघाले. नंतर बाकीचे सेक्टर, बँक निफ्टी पण निगेटिव्ह आहे, फायनान्स निफ्टी निगेटिव्ह, आय टी पण पॉझिटिव्ह आहे आपलं, सॉरी आय टी पण निगेटिव्ह आज. आय टी नॉर्मल, म्हणजे आय टी पण पूर्ण साईड आहे बघा. पण आय टीमध्ये मुवमेंट कमी आले, कारण डायरेक्ट 2.5-2% दररोज मुवमेंट असायची, एकतर निगेटिव्ह तरी नाही तर पॉझिटिव्ह तरी. फक्त ऑटो सेक्टर आणि एफ एम सी जी पॉझिटिव्ह, ते पण एकदम कॉस्ट टू कॉस्ट पॉझिटिव्ह आहेत, एवढे पण हे नाही. मेटल पण निगेटिव्ह आज, मेटल सेक्टर. नंतर क्रिप्टो में खुश नहीं है भाई, क्रिप्टो में मज़ा नहीं है. और अपना गोल्ड भाई सबसे प्यारा, और क्या बोलेंगे, जाने दो, वो बाद में बोलेंगे. गोल्डचा विषय कसा आहे बघा. या लेवलच गोल्डच्या आज बघू, आज कसं सेटअप बनत आहे. इथपर्यंत आला तर मी बाईंग साईडला बसेल. इथं कॅन्डल कशा, म्हणजे कॅन्डलची काय सायकोलॉजी असेल त्याच्यावर डिपेंड आहे आजचा. बघू काय होतं गोल्डमध्ये. गोल्ड कालपासून काय एक एवढी मुवमेंट आली तेवढीच नाही, त्यानंतर मग साईड वे आहे. आज बघू काय होतंय. पाऊस बघा कसला बेकार आलाय. सगळी गॅलरी ओली झाली, सगळी घाण गॅलरीत आली. बेकार पाऊस चालू आहे बघा, खतरनाक जोरात पाऊस आलाय. बापरे, कसला पाऊस आलाय बघा. विजिबिलिटी पण नाही, समोरचा काहीच दिसत नाही, एवढा खतरनाक पाऊस आलाय. सावन महीना भाई, सावन महीना में धूप भी मिलेगी और ऐसी खतरनाक बारिश भी मिलेगी. खातोय आता, ओट्स आहेत आणि ॲप्पल आहे, खाऊन घेतो मस्त. झोपलेलो आता, दुपारी ओट्स खाल्ले आणि झोपलो. वाजलेत 5-6:15 वाजायला आलेत. आता उठलोय. बाहेर एवढा खतरनाक पाऊस चालू आहे ना दुपार, सकाळपासून कंटिन्यू. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तेव्हापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि तो पण असा थोडा नाही, एकदम जोरात पडतो. असा मस्त असा फॉगी वातावरण केलं आहे. खतरनाक पाऊस चालू आहे, खतरनाक. आज पावसाची खतरनाक बॅटिंग. सावन महिना सुरू होता ही, बारिश ने अपना रूप दिखाने का, क्या बोलेंगे, रूप दिखाने लगा है. जपून उठले ना जीप जरा. ट्रेडला बसलो होता, ट्रेड ॲक्टिव्ह झाला आपला गोल्डमध्ये. सेलिंग साईडला ट्रेड बसलाय, सेलिंग साईडला सेटअप होता, सेलिंग साईडला बसलोय. इथे को ट्रेड आपला ॲक्टिव्ह आहे.
देखते हैं आज क्या होता है. आज टारगेट आता है या ऐसा लेट होता है. 1 minute 37 seconds later. सो गाईज ही आता 6ची कॅन्डल होती. 6ची कॅन्डल जाम व्हॉलेटाईल होती. आपला त्यात एल उडाला आहे, कारण एलचा मी लिमिट लावतो. डायरेक्ट ती प्राईस ट्रिगर होते आणि आपली पोझिशन डायरेक्ट कट होते. काय विषय नाही. ट्रेड चालला होता ओके, पण ही 6ची कॅन्डलनी सगळी वाट लावली. एल उडून आपला परत आपल्या कॉस्ट टू कॉस्ट पोझिशनला त्या प्राईजला चालू आहे. आता बघू आता पुढं काय होतं आहे. चांगला सेटअप भेटला तरी पुढं ट्रेड मारेन, नाही तर उगाच काय एवढा विषय नाही. एल गेला तर गेला, कारण 3 दिवस आपला 3-4 दिवस सलग टार्गेट आले दाबले. आज एक एल गेला काय फरक नाही पडत. A few moments later. सो परत इथं ट्रेडला बसलेलो आहे गोल्डमध्येच. सिम्पल लॉजिक की इथं ट्रॅप केलेला आहे लिक्विडिटी घेतलेल्यावरून. बघू आता परत आज सेकंड ट्रेड आहे दुसरा आजच्या दिवसाचा. बऱ्याच दिवसांनी दुसरा ट्रेड मारला, म्हणजे एका दिवसात मी एकच ट्रेड मारायचो. आज 2 ट्रेड मारलेत. बघू काय होतं आहे. ट्रेड इज ॲक्टिव्ह, देखेंगे क्या होता है. A little longer than a few minutes later. सो गाईज टार्गेट हिट झालेला आपला. आज एक आपला एल गेलेला, पण मला माझ्या ट्रेडवर कॉन्फिडन्स होता फुल, म्हणून मी परत एंट्री मारली. आणि प्लॅन होता तसा मार्केटने वर्क केला आहे. सेम टार्गेट आला आहे, म्हणजे जिथून ट्रेड मारला आहे तिथून पूर्ण माझ्या झोनमध्ये मार्केट. पण हा विषय होता, ही 6ची कॅन्डलने वाट लावली. बाकी व्ह्यू तर माझा सेम होता, प्लॅन माझा सेम होता. सो तुमच्यावर स्वतःच्या ट्रेडवर कॉन्फिडन्स असला पाहिजे. सो जेवतो आहे मी आता. आज कांद्याची चटणी आहे, भाकरी आणि याने आमलेट केला आहे. थोडी तब्येत बरी नाही तिची, माझ्यासारखंच होतं विषय. वातावरण तसं आहे म्हणून माझ्यासारखंच त्याला पण होतं आहे. सगळी वाट लागले. सो जेवण वगैरे झालं, आवरून झालं आहे. आता मस्त झोपायच्या तयारीत. आज मस्त एक एक टार्गेट आला. फक्त कसा तो जो आपण एल लिहिलेला तो आपल्या दुसऱ्या ट्रेडमध्ये सगळा कवर होऊन आपण ऑल ओव्हर प्रॉफिटला आलो. सो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.